संतनगरी शेगावात आजपासून प्रीपेड ऑटो रिक्षा या अभियानाचा शुभारंभ। विदर्भाची पंढरी शेगाव शहरात आजपासून प्रीपेड ऑटो रिक्षा या अभियानाचा शुभारंभ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वजी पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लोढाजी यांच्या हस्ते करण्यात आला। प्रीपेड रिक्षा यापूर्वी नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे। उपक्रम शहरातील प्रवाशांसाठी अतिशय सोयीस्कर आणि सुरक्षितता वाढवणार आहे। शेगावसारख्या धार्मिक पर्यटन स्थळी प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू केल्याने यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल। या योजनेमुळे प्रवाशांना निश्चित दराने प्रवास करता येईल, तसेच भाडेवाढीच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवता येईल। नागपूर, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या या सुविधेचा लाभ आता शेगाववासियांना मिळणार आहे। यावेळी शेगाव शहराचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक लिगाडे, रेल्वे सुरक्षा बल यांच्यासह पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। त्याप्रमाणे या योजनेचं सर्व श्रेय किंवा सक्सेसफुल होण्याचं सर्व तुमच्या हातात आहे, जनतेच्या हातात आहे आणि हे रिक्षाची जे आहेत रिक्षा ड्रायव्हर्स यांच्या हातात आहे। धन्यवाद। रिक्षा चालकांनी आणि प्रवाशांमध्ये इज्जत होऊ नये, वाद होऊ नये यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत। आणि यामध्ये प्रीपेड म्हणजे भाडं आधी दिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये भांडण होणार नाही याची ही योजना दखल घेतली गेली आहे। आणि मी आवाहन करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना, रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना की आपण या योजनेचा लाभ घ्यावा। ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावं। ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी 100 रुपयाची त्यांनी कार्यक्रम आखला आहे त्यातला एक ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे सामान्य नागरिकांचं जीवनात सुकर करणे या सर्वाखाली आम्ही ही योजना राबवली आहे। आणि आम्ही त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आम्ही प्रयत्न करतो। सर, हा उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी राबवला जाऊ शकते का? पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प या स्वरूपात आम्ही इथे शेगावमध्ये राबवतो। यानंतर दंडोरा, मलकापूर आणि अशा ठिकाणी जिथे एस.टी. स्टँड आहेत, गर्दी ठिकाण आहेत, तिथे रिक्षा चालकांचा आणि नागरिकांचे वाद होतात अशा ठिकाणी आम्ही हे प्रकल्प आणखी आता वाढवू। थँक्यू।